तारीख 1 मार्च 2026. ठिकाण ईडन गार्डनचं भलं मोठं मैदान. चहूबाजूनी ऑडियन्सने खचखचून भरलेलं ICC T20 विश्वचषक स्पर्धेची सुपर 8 ची फेरी आणि गोलंदाजांसमोर एक वादळ उभं. त्याचं नाव संजू सॅमसन. हे वादळ आजचं नाहीये. हे वादळ 10 वर्षांपूर्वी भारताच्या चक्रात सापडलेलं. याच वादळाने विंडीजना दणानून सोडलं. कालची ईडन गार्डनवर पार पडलेली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही लढत इतकी महत्वाची होती की जो हरेल त्याला गाशा गुंडाळायचा होता, तर जो जिंकेल त्याला सेमीफायनलचं तिकीट मिळणार होतं. संजू सॅमसनने त्याचं झंझावाती वादळ इतकं कडाडून ठेवलं की शेवटी विंडीजला गाशा गुंडाळावाच लागला. तो मैदानात आला, त्यानं पाहिलं, तो खेळला आणि अखेरीस जिंकून गेला. कारण संघाला गरज असताना संजूने आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवत टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडून दिले. कालच्या करोया मोरोच्या सामन्यात संजूने केलेली 97 धावांची खेळी केवळ एक खेळी नव्हती, तर ते त्याच्या संयमाचं आणि प्रतिभेचं एक ज्वलंत उदाहरण होतं. अनेक आव्हानांचा सामना करत संजू सॅमसननं ही खेळी कशी साकारली याच बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे घरच्या मैदानावर सुरू असलेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी ही तशी सरमिसळ असणारच होती. त्यात ओपनिंग बॅट्समनच्या निवडीचा प्रश्न हा डोकेदुखी ठरलेला होता. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत वारंवार होत असलेल्या बदलांमुळे फलंदाजीला स्टॅबिलिटी मिळालेली नव्हती. त्याचा फटका या वर्ल्ड कपच्या मैदानात वारंवार बसताना दिसलाय. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारताच्या टीमचं आव्हान संपुष्टात येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या अखेरचा सामना हा भारतीय संघासाठी अस्तित्वाची लढाई बनलेला होता. या मॅच मधील एखादी चूक संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्यास भाग पाडणारी ठरली असती. त्यात विंडीजचा माजी कॅप्टन डॅरेन सॅमीनं उभारलेली फौज वर्ल्ड कप मध्ये फुल फॉर्म मध्ये होती. त्यात कालच्या सामन्यात त्यांनी उभारलेली 195 धावांची भिंत ही देखील भारतासाठी भलं मोठं आव्हानच होतं. आता अशा महत्वाच्या लढतीत एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा म्हटला की कुठल्याही संघावर प्रेशर हा असतोच. त्यात टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप मध्ये याआधी कधीही एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग यशस्वीरित्या केलेला नव्हता. एवढंच नाही तर भारताची फलंदाजी या स्पर्धेत म्हणावी तशी चमकलेली नव्हती. त्यामुळे आता काय होणार, कुठला बॅट्समन संघाचा तारणहार ठरणार असे प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडले होते. मात्र याचं उत्तर पहिल्याच ओव्हरमध्ये दिलं संजू सॅमसननं. पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेल्या संजूने पहिल्या ओव्हरपासूनच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्ला करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आजचा दिवस संजूचा दिसतोय अशी खात्री सगळ्या ऑडियन्सला पटली होती. दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे डावखुरे विस्फोटक बॅट्समन झटपट आउट झाले, पण संजूने आपली आक्रमकता कायम राखली. अगदी 26 चेंडूत अर्धशतकी मजल मारणाऱ्या संजूने 11व्या ओव्हरमध्ये संघाला 100च्या पुढे मजल मारून दिली. तिथेच टीम इंडियाने अर्धी लढाई जिंकली होती. या सामन्यात संजू भारतीय बॅटिंगची सगळी सूत्र आपल्या हातात ठेवूनच खेळताना दिसत होता. वेस्ट इंडिजच्या फास्टर्स आणि स्पिनर्स अशा दोन्ही बॉलर्सला त्यानं झोडून लावलं. त्यानंतर संयमानं एक बाजू लावून धरत स्वतःच्या हिमतीवर थोपवून ठेवलं. त्यावेळेस त्यानं संपूर्ण भारताला आणि मुळात म्हणजे संघ व्यवस्थापन आणि समितीला रिअलाइज करून दिलं की संजू सॅमसन हा गडी काय चीज आहे. संजूच्या या खेळीचं मोठं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे त्याची निवड आणि बॅटिंग स्टाईल. त्याने घाई न करता पिचचा अंदाज घेतला आणि एकदा का डोळे स्थिरावले की त्यानं वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना आपल्या तालावर अक्षरशः नाचवलं. त्याचा अपवाद वगळता भारताच्या इतर कुठल्याही फलंदाजाला एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. यावरून त्याच्या या खेळीचं महत्व सगळ्यांसमोर अधोरेखित झालं. संजूच्या या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर अखेरीस भारतीय संघानं हा सामना 5 विकेट्स आणि 4 चेंडू राखून जिंकला. पण 50 चेंडूत 12 फोर्स आणि 4 सिक्स टाकून गड्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. मात्र थोडक्यात त्याचं शतक हुकलं हे नक्की. असं असलं तरी या सामन्यात झालेली त्याची खेळी अनेक शतकांपेक्षा क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या अधिक लक्षात राहील. खरं तर गेल्या 10 वर्षात संजूला भारतीय संघातून बऱ्याचदा आत बाहेर व्हावं लागत होतं. त्यामुळेच कालच्या सामन्यानंतर त्यानं गुडघ्यावर बसून देवाचे आभार मानले. तो क्षण त्याच्या संघर्षाची जाणीव करून देणारा होता. एवढंच नाही तर या खेळासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया ही त्याच्या भावनिकतेला वाव देणारी अशीच होती. संजू म्हणाला की मी लहानपणापासून देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज मला असं वाटतंय की माझी प्रतीक्षा संपली आहे. माझ्या कारकिर्दीत अनेक चढ उतार आले, अनेकदा स्वतःबाबत शंकाही निर्माण झाली, परंतु मी कधीही आत्मविश्वास सोडला नाही.
जरी मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त सामने खेळलो नसलो तरी डगआउटमध्ये बसून मी दिग्गजांकडून खूप काही शिकलो. विशेषतः विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंकडून मला भरपूर सारं शिकता आलं. मोठे खेळाडू सामना कसा संपवतात आणि परिस्थितीनुसार आपला खेळ कसा बदलतात हे मी जवळून पाहिलं आहे. दरम्यान T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील गेल्या 2 लढतींबाबत संजू म्हणाला की मागील सामना वेगळा होता, कारण तेव्हा संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि मोठी धावसंख्या उभारायची होती, परंतु या सामन्यात विकेट्स पडत होत्या, म्हणून मी भागीदारी रचण्यावर आणि प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेतला. तसं मी काही खास करण्याबद्दल विचार केला नाही, फक्त माझी भूमिका पार पाडण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यात यशस्वी ठरलो. संजू सॅमसननं केलेल्या या खेळीमुळे भारतीय संघाचं T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालंय. त्याच्या या झालेल्या खेळातून एक गोष्ट नक्की आपल्याला शिकता येते, ती म्हणजे संजूचा 10 वर्षांचा संयम आणि स्ट्रगलिंग प्रवास. एखादा मूर्तिकार मूर्ती बनवण्या अगोदर एक दगड आणतो आणि त्या दगडाला भेदत असंख्य घाव करत तो ती मूर्ती घडवतो आणि त्यानंतर त्या दगडाला एका सुंदर मूर्तीचं स्वरूप येतं. तीच गोष्ट संजूच्या 10 वर्षाच्या प्रवासातून घडली. त्याने मारलेले 12 चौकार हे क्लास होते, त्याने ठोकलेले 4 सिक्स हे रिपीट मोडवर पुन्हा पुन्हा बघू वाटत होते. या 10 वर्षांच्या प्रवासात त्याने त्याची मूर्ती इतकी सुंदर घडवली आहे की संपूर्ण भारताच्या पुढच्या सामन्यात तो काय जादुई खेळ करेल याकडे लक्ष ठेवणं आहे. आता मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. तसेच या लढतीत फॉर्म मध्ये परतलेल्या संजूकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा क्रिकेट प्रेमींना असेल. बाकी संजू सॅमसनकडे रोहित शर्मा सारखा एलिव्हन्स आहे, धोनी सारखी शांतता आणि संयम आहे आणि विराट कोहली सारखा चेझिंग गेम आहे, हे नक्की. त्यामुळे पुढच्या लढतीत काय खेळी होईल हे बघणं महत्वाचं ठरेल. संजू सॅमसनने केलेल्या या खेळीमुळे भारतीय संघातील फलंदाजांचा आत्मविश्वास पुन्हा उंचावेल का? या खेळीनंतर वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला कोणत्या चुका टाळाव्या लागतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.